जसं शेतकऱ्यांच्या मनात भीती आहे गारपिटीच्या बाबतीत, पाऊस होणार आहे म्हणून गारपीट आहे. पहिली गोष्ट अशी आहे, हवामानशास्त्राच्या तत्त्वानुसार आणि अभ्यासानुसार, निरीक्षणानुसार ज्या प्रणाली घडतात जानेवारी महिन्यामध्ये, ते जानेवारी महिन्यामध्ये गारपिटीची शक्यता नसते. अच्छा. लक्षात घ्या, मी जरी 26 जानेवारीपासून ते एप्रिलपर्यंत गारपीट म्हणत असलो तरी फारसं नगण्य असतं ते. त्यामुळं ढगाळ वातावरण इतकं जर मर्यादित असेल तर जानेवारी महिन्यामध्ये गारपिटीची शक्यता नाही, तुम्हाला हे सांगतो. अच्छा. आणि तसली कोणतीही प्रणाली या ठिकाणी नाही आहे. त्यामुळं जर कोणी सांगत असेल की जानेवारी महिन्यामध्ये गारपीट आहे, तर ती शक्यता नाही आहे. देशाच्या इतर भागामध्ये आजही म्हटलं तर आमचा असा अंदाज आहे की गारपीट कुठं होणार आहे, निकोबार म्हणजे अंदमान निकोबारला गारपिटीची शक्यता आहे आज उद्या. बर. किंवा इकडे तुमच्या उत्तराखंडमध्ये देहरादून, सहारनपूर या ठिकाणी जो उत्तराखंडाचा जो भाग आहे, तेरे गरवाल किंवा तो जो भाग आहे त्या ठिकाणी गारपिटीची शक्यता आजही आहे. बर. बरोबर. पण आपल्याकडे नाही. अच्छा. समजलं का? कारण त्या प्रणाल्या त्या कोपऱ्यामध्ये आहेत किंवा समुद्र बंगालच्या उपसागरामध्ये आहेत, त्या ठिकाणी गारपीट, पण आपल्याकडे गारपीट नाही. त्यामुळे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी गारपिटीबद्दल मुळीच धास्ती बाळगू नये असंच मला या ठिकाणी सांगता येईल. जानेवारीत गारपीट नाही.